नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला मोठी बातमी. दिवाळी निमित्तानं गोविंद बागेमध्ये शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या उपाययोजनांमुळे कोरोना कमी होत असल्याचं म्हटलं. आजच्या या कार्यक्रमाला अजित पवारांच्या गैरहजेरीबाबत विचारलं तेव्हा शरद पवारांनी अजित पवारांच्या घरातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं सांगितलं आणि धोका टाळण्यासाठी अजित पवारांनी कार्यक्रमाला येण्याचं टाळलं असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं. तसंच एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरती लवकरच समाधानकारक तोडगा काढू, पण त्यांनी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन शरद पवारांनी केलं. गोविंदबाग इथल्या कार्यक्रमामध्ये शरद पवार पत्रकारांशी बोलत होते आणि या कार्यक्रमात आज अजित पवार अनुपस्थित होते आणि त्याचं कारण काय ते सुद्धा त्यांनी सांगितलं. अजित पवार यांच्या घरातील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आणि म्हणून धोका टाळण्यासाठी अजित पवार आजच्या दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिले असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. शरद पवार पत्रकारांशी बोलत होते. आज सकाळी 7 वाजल्यापासूनच कार्यकर्ते दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं पवार कुटुंबियांची आणि अर्थातच शरद पवार यांच्या भेटीसाठी रांगा लावून आहेत. मला समाधान एका गोष्टीचं आहे की आज एका शिस्तीमध्ये शक्यतो जी खबरदारी चेहऱ्यावर घेण्याची आवश्यकता आहे, मास्क लावण्याची आवश्यकता आहे, त्याबद्दलची पूर्ण खबरदारी घेऊन हजारो नागरिकांनी, सहकार्यांनी आज या ठिकाणी शुभेच्छा दिल्या, शुभेच्छा घेतल्या. माझी खात्री आहे की हे संकटाचं वर्ष आता संकटाच्या बाहेर निघतं आहे. आपण या सगळ्या संकटातून बाहेर पडल्याच्या नंतर पूर्वज परिस्थिती येऊ, आपला नेहमीचा कारभार योग्य पद्धतीने करू आणि जे काही गेल्या 2 वर्षामध्ये अनेक दृष्टीने आर्थिक नुकसान झालं ते नुकसान भरून काढून पुन्हा एकदा अर्थव्यवस्था असो, समाज व्यवस्था असो, ही सावधानाची आपण काळजी घेऊ. त्यांना कदाचित करोनाची शक्यता आहे असं सुचवलं गेलं. त्याची आज सकाळी त्यांच्या टेस्ट झाल्या आणि त्याच्यावर अजून फायनल त्याचं उत्तर आलं नाही वैद्यकीय क्षेत्राचं. पण आम्ही असं सुचवलं की ही रिस्क घेऊ नका, कारण इतके लोक आहेत. तर पवार कुटुंबियांचा गोविंद बागेतला दरवर्षीप्रमाणे आजही दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं हा कार्यक्रम. राज्यभरातून त्यांचे कार्यकर्ते पवार कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गोविंद बागेमध्ये येत असतात आणि दरवर्षी दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी हा कार्यक्रम संपन्न होत असतो. त्यानुसार मागच्या वर्षी तर खंड पडला होता कोरोनामुळे, मात्र यावर्षी कार्यकर्त्यांना थेट भेट घेता येत होती आणि त्यामुळे गोविंद बागे शेजारीच असलेल्या आप्पासाहेब पवार सभागृहामध्ये हा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला होता. आणि किती मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते राज्यभरातून या पाडव्याच्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. अर्थातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पवार कुटुंबियातील इतर मंडळींच्या भेटीगाठी या पाडव्याच्या निमित्तानं होत असतात. या कार्यकर्त्यांना ही भेटण्याची संधी असते आणि तोच कार्यक्रम आजचा. तिथे आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे उपस्थित आहेत. वैभव, आज एकतर अजित पवार या कार्यक्रमाला का नाहीत याबद्दल सकाळपासून हा प्रश्न पडला होता सकाळपासून, त्याचं उत्तर किंवा स्पष्टीकरण थेट शरद पवारांनीच दिलेलं आहे. काय आणखी माहिती? श्वेता, सकाळी 7 वाजल्यापासूनच राज्यभरातले अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत, नेते, हे सगळे गोविंद बागेकडे आलेले होते. यंदाच्या वर्षी कोरोनामुळे सामाजिक अंतर राखता यावं म्हणून शेजारीच गोविंद बागेच्या असलेल्या आप्पासाहेब पवार सभागृहामध्ये हा कार्यक्रम जो आहे तो घेण्यात आला. बरोबर 7:15 वाजता शरद पवार आणि सुप्रिया सुळे, रोहित पवार हे तिघेही डायसवरती आले, स्टेजवर आले आणि त्यानंतर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. जवळपास 2 ते 2.5 तास या भेटीगाठी ज्या आहेत त्या चालल्या आणि त्यानंतर पवार हे माध्यमांशी बोलले. मात्र या 2-2.5 तासात राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांना स्टेजवर अजित पवार दिसत नसल्यामुळे त्यांच्या सगळ्यांच्याच भुवया ज्या आहेत त्या उंचावलेल्या होत्या. माध्यमांच्याही
लक्षामध्ये ही गोष्ट आलेली होती. मात्र बराच वेळ अजित पवार येतील असं सांगितलं जात होतं. अखेर स्वतः शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना याबाबतचा खुलासा केला आणि अजित पवार यांचा स्टाफ जो आहे त्यापैकी त्यांचे 2 ड्रायव्हर आणि आणखी घरातले 2 कर्मचारी जे आहेत ते कोविड पॉझिटिव्ह आलेत आणि अजित पवार यांना सुद्धा कोविड सदृश्य लक्षणं आहेत. त्यांची टेस्ट झाली आहे मात्र रिपोर्ट अजून आलेला नाही अशा शब्दात शरद पवार यांनी स्पष्टीकरण जे ते दिलं आणि त्यानंतर त्यांनी इथं येण्याबाबत जी भूमिका ठरवायची होती त्यांना इथं अनेक लोक येत असल्यामुळे भेटायला येऊ नये असा सल्ला देण्यात आला आणि त्यांनी तो ऐकला. त्यामुळे अजित पवार जे आहेत ते आज इथं आले नाही. वास्तविक सगळ्यांनाच या गोष्टीची सकाळपासून उत्सुकता होती की अजित पवार बारामतीत असून या कार्यक्रमाच्या ठिकाणी का आले नाहीत किंवा एकूण मागची राजकीय पार्श्वभूमी फक्त पुन्हा काही गडबड आहे का अशा अनेक चर्चांना सुरुवात झालेली होती. मात्र दरम्यानच्या काळात स्वतः शरद पवार यांनीच त्याबाबतचं स्पष्टीकरण दिलंय. कुटुंबातील कर्मचारी जे आहेत अजित पवारांच्या घरी काम करणारे किंवा त्यांच्या स्टाफमधील कर्मचारी 3 जण जे आहेत ते पॉझिटिव्ह आले आणि स्वतः अजित पवार यांना सुद्धा सदृश्य लक्षणं आहेत असं शरद पवार यांनी सांगितल्यानंतर या विषयावरती पडदा पडला. त्यानंतर राज्यभरातल्या अनेक विषयांवरती त्यांनी भाष्य केलं. केंद्राकडे जे 30,000 कोटी शिल्लक आहेत त्याबाबतही त्यांनी भाष्य केलं. केवळ 3,000 कोटी रुपये राज्याला मिळालेले आहेत. एसटीचा जो संप सुरू होता तो संप बेकायदा असल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितल्यानंतरही हा संप चालू ठेवणं हे चुकीचं आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. सणाचे दिवस आहेत, नागरिकांच्या अडचणी ज्या आहेत त्या वाढायला नको याची काळजी या कर्मचाऱ्यांनी घ्यायला हवी. सरकारला कठोर भूमिका घ्यायला लावण्यापेक्षा कर्मचाऱ्यांनी समजुतीने घ्यावे, त्यांच्या प्रश्नाचं निराकरण राज्य सरकारने करावं अशी भूमिका त्यांनी मांडली. आणि या सगळ्याच्या दरम्यान ज्यावेळेस ईडी आणि इन्कम टॅक्सचे प्रश्न त्यांना विचारले गेले तेव्हा आज सण आहेत, या चर्चा आज नको किंवा हे प्रश्न आज नको असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. 2 वेळा त्यांना या संदर्भातली विचारणा केली आम्ही, मात्र त्यांनी आज हे प्रश्न नको असं सांगितलं आणि पत्रकार परिषद जी आहे ती संपवली. अजूनही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी ज्या आहेत त्या सुरू आहेत. राज्यभरातून अनेक कार्यकर्ते नेते आले, काही मंत्री इथे येऊन गेले. दत्ता भरणे असतील, महिला आयोगाच्या अध्यक्ष नव्यानं झालेल्या चित्रा वाघ असतील, हे सगळे राज्यभरातले अनेक शहराध्यक्ष नेते, जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांचे सभापती किंवा सभासद असतील, हे सगळे आमदार असतील, हे सगळे इथं सकाळी 7 वाजल्यापासूनच येऊन गेलेले होते. वास्तविक प्रचंड उत्सुकता होती. ज्या गेल्या कोविडच्या पडलेल्या खंडानंतर पुन्हा एकदा शरद पवार सगळ्या कार्यकर्त्यांना भेटणार होते. त्यांचं मोठं ऑपरेशन झालेलं होतं. प्रचंड काळजी स्टेजवर सुद्धा घेण्यात आली आहे. त्यांच्या जवळ कुणालाही जाऊ दिलं जात नाही. 5 फुटाच्या दूर सगळ्यांपासून त्यांना उभं करण्यात आलेलं होतं आणि तिथूनच जवळपास 2 तास शरद पवार हे स्वतः उभे राहून सगळ्यांना अभिवादन करत होते. आलेल्यांना नमस्कार करत होते. त्यांची चौकशी, जुने सहकारी काही त्यांचे दिसले, त्यांचे समवयस्कर, ते आल्यानंतर मात्र त्यांच्या भुवया उंचावायच्या. फार काही त्यांना दुरून बोलता येत नव्हतं. मात्र त्यांचे काही जुने जे ऋणानुबंध आहेत ते पटकन त्यांच्या चेहऱ्यावरती उमटायचे आणि हे कार्यकर्ते पुढे जात होते. अजूनही कार्यकर्त्यांची रीक जी आहे ती तशीच सुरू आहे. साधारण 2 वाजेपर्यंत हा कार्यक्रम असाच सुरू राहील असं सांगितलं जाते. श्वेता जी. आणि वैभव, आणखी काही मुद्दे त्यांच्या बोलण्यामध्ये होते ते म्हणजे पेट्रोल डिझेलचे दर आणि त्यावरचा कर राज्य सरकार कमी करणार का, याबद्दल काय म्हणाले ते? श्वेता, केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलचे दर कमी केल्यानंतर या अशा पद्धतीनं दर वाढवून मग थोडेसे कमी करण्यावर त्यांनी सुरुवातीला केंद्र सरकारच्या धोरणाविषयी नाराजी व्यक्त केली आणि मग त्यांनी या सगळ्या प्रकरणाची राज्य सरकारला कर जे आहेत, राज्य सरकारचे जे कर कमी करण्याची मागणी आता होते त्याबद्दलही राज्य सरकारशी चर्चा करून त्यांना सुचवण्याबाबतची भूमिका घेणार असल्याचं सुद्धा स्पष्ट केलं. राज्य सरकारने त्यांच्या उत्पन्नाचा एकूण सगळा जो अंदाज आहे तो घेऊन हे कर कमी करायला हरकत नाही असंही मत त्यांनी नोंदवलं. वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर आज पवार कुटुंबियांचा हा दरवर्षीचा दिवाळी पाडव्याचा कार्यक्रम, तो म्हणजे राज्यभरातल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणं, ही परंपरा आहे आणि परंपरेनुसार आज हा कार्यक्रम पार पडलेला आहे. त्यावेळी शरद पवार पत्रकारांशी बोलत होते. राज्यातल्या बऱ्याच मुद्द्यांसंदर्भात त्यांनी भाष्य केलं आणि त्याचसोबत आजच्या या कार्यक्रमाला अजित पवार का हजर नाहीत किंवा उपस्थित नाहीत याचं देखील स्पष्टीकरण दिलं. त्यांच्या स्टाफमधल्या 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यामुळे धोका नको तो टाळण्यासाठी म्हणूनच अजित पवार यांची कोविड टेस्ट करण्यात आली आहे. त्याचा रिपोर्ट अजून यायचा आहे आणि म्हणूनच सुरक्षिततेच्या दृष्टीनं
अजित पवार आजच्या दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिले. आता एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरती लवकरच समाधानकारक तोडगा काढू, पण त्यांनी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन केलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी. 10 तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन आहे आणि मागील काही दिवसात 31 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. सरकारचा अबोला कधी सुटणार असं गोपीचंद पडळकरांनी विचारलंय. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवरून राज्य सरकारवरती त्यांनी निशाणा साधलाय. मागील काही दिवसांमध्ये 31 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, तरी देखील सरकार यावरती बोलायला तयार नसल्याचं गोपीचंद पडळकर म्हणाले. तर दुसरीकडे येत्या 10 नोव्हेंबरला मंत्रालयासमोर आंदोलन करणार असल्याचं देखील पडळकर म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून गोपीचंद पडळकर यांनी सरकारवरती निशाणा साधलाय. यावरती सरकारचा अबोला कधी सुटणार? एसटी कर्मचाऱ्यांच्या गेल्या काही दिवसात 31 जणांनी आत्महत्या केल्या आहेत आणि त्यावरून राज्य सरकारवरती त्यांनी निशाणा साधला. सरकार यावरती काहीही बोलायला तयार नसल्याचं पडळकर म्हणाले. त्यांच्या दारात जाऊन अश्रू पुसणं सोडा, किमान 2 वळीचं साधं सांत्वन पत्र सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठवलेलं नाहीये. मराठी माणसाच्या भरोश्यावरती राजकारण करायचं आणि तो संकटात आल्यावरती त्याला उघड्यावरती सोडायचं, हाच यांचा मराठी बाणा आहे. या ठाकरे सरकारच्या मनात एसटी कर्मचाऱ्यांना उघड्यावरतीच आणायचं असेल तर मी एसटी कर्मचाऱ्यांना आव्हान करतो की येत्या 10 नोव्हेंबरला आपल्या पोराबाळांसहित मंत्रालयाच्या प्रांगणामध्ये आपण उघड्यावरती संसार मांडू. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. तुषार, एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि त्यावरती अजून काही तोडगा निघालेला नाही आणि याचंच भांडवल आता विरोधकांनी केलंय. गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया ऐकली, काय आणखी माहिती? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर एसटी कर्मचाऱ्यांचा जो संप आहे त्या संपाला आपल्याला धार देण्याचं काम आपल्याला विरोधी पक्ष करताना पाहायला मिळतंय आणि अर्थात एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात ती विरोधी पक्षाची आपल्याला मागणी पाहायला मिळते. कारण की आतापर्यंत आपण जर पाहिलं असेल तर जवळपास 31 मराठी एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यात. त्यापैकी सुदैवाने 3 जणांचे प्राण हे देवाच्या कृपेने वाचले आहेत. मात्र आता विरोधी पक्ष देखील आपल्याला एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरती आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळतोय आणि आता त्यांनी 10 नोव्हेंबरला मंत्रालयाच्या समोर आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. 10 नोव्हेंबरला फक्त आंदोलन होणार आहे असं नाही, तर 10 नोव्हेंबरला मंत्रालयाच्या समोर सर्व एसटीचे कर्मचारी असतील ते आपल्या कुटुंबासहित तिथे आपला संसार थाटतील. त्यामुळे जेव्हा हे मुंबईमध्ये आंदोलन होईल तेव्हा हे आंदोलन आणखी तीव्र होईल अशी आपल्याला शक्यता वाटते. कारण की विरोधी पक्ष आपल्याला भाजपा प्रामुख्याने यामध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. गोपीचंद पडळकर या संदर्भात सातत्याने आपल्याला आवाज देखील उठवताना पाहायला मिळतोय. त्यामुळे 10 नोव्हेंबरच्या पूर्वी राज्य सरकारकडून कोणता निर्णय घेतला जातोय का ते आपल्याला पाहण्यात तितकंच महत्वाचं ठरणार आहे. मात्र एसटीच्या प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार असतील, मनसेचे प्रमुख नेते राज ठाकरे असतील, यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट करताना पाहायला मिळते. मात्र राज्य सरकारकडून अद्याप कोणताही तोडगा काढला गेला नाहीये. त्यामुळे आता फक्त 10 तारखेला 5 दिवस उरलेले आहेत. या 5 दिवसांमध्ये जर राज्य सरकारने कोणताही तोडगा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी काढला नाही तर आपल्याला मंत्रालयाच्या समोर हे आंदोलन होताना पाहायला मिळाले. कारण की मंत्रालयाच्या समोर हे आंदोलनाला राज्य सरकार परवानगी देणार नाही, त्यामुळे मंत्रालयाच्या समोर आंदोलनाला परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे तो हा संघर्ष आपल्याला टोकाला जाताना पाहायला मिळेल. त्यामुळे सत्ताधारी विरोधक हा सामना आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळेल आणि तो एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर पाहायला मिळेल. आता एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत असा गंभीर
तुषार, धन्यवाद या माहितीसाठी. त्यामुळे 10 तारखेपर्यंत काही तोडगा निघतोय का बघावं लागेल, नाहीतर मग विरोधक आपल्या मंत्रालयासमोरच्या आंदोलनावरती ठाम आहेतच. तर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरती लवकरच समाधानकारक तोडगा काढू, पण त्यांनी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन केलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी. मला फारशी माहिती नाही की सरकारमधल्या लोकांशी बोलायची आवश्यकता आहे. तर मला एस टी संघटनेची जी महत्त्वाची व्यक्ती आहेत, ज्यांच्या हातात खरी संघटना नाही, ती लोक मला काल भेटले होते सर, आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला हा संप पुढे न्यायचा नाही आहे. एस टी संकटाचं ह्यावर ठाऊक आहे, आणि विशेषतः दिवाळीच्या सणाच्या काळात नागरिकांना आमच्या संपावर त्रास होऊन देणं योग्य नाही. न जानामि विसर्जनम पूजाम चैवना जानामि क्षमस्व परमेश्वरम. इसलिए मैं हृदय से ऐसे सभी व्यक्तियों से माफी मांगते हुए इस पुण्य अवसर पर देश के कोने कोने से जुड़े शंकराचार्य, ऋषिगण, महान संत परंपरा के सभी अनुयायी, आप सबको यहीं से प्रणाम करके मैं आपका आशीर्वाद मांगता हूं. साथियों, हमारी उपनिषदों में आदि शंकराचार्य जी की रचनाओं में कई जगह नेति नेति, जब भी देखो नेति नेति, एक ऐसा भाव विश्व नेति नेति कहकर एक भाव विश्व का विस्तार दिया गया है. रामचरितमानस को भी अगर हम देखें तो उसमें भी इस बात को दोहराया गया है, अलग तरीके से कहा गया है. रामचरितमानस में कहा गया है कि अभिगत अकथ अपार, अभिगत अकथ अपार, नेति नेति नित निगम कह, नेति नेति नित निगम कह. अर्थात कुछ अनुभव इतने अलौकिक, इतने अनंत होते हैं कि उन्हें शब्दों से व्यक्त नहीं किया जा सकता. बाबा केदारनाथ की शरण में आकर जब भी आता हूं, यहां के कण कण से जुड़ जाता हूं. यहां की हवाएं, ये हिमालय की चोटियां, ये बाबा केदार का सानिध्य न जाने कैसी अनुभूति की तरफ खींच के ले चला जाता है, जिसके लिए मेरे पास शब्द है ही नहीं. दीपावली के पवित्र पर्व पर कल मैं सीमा पर अपने सैनिकों के साथ था, और आज तो ये सैनिकों की भूमि पर हूं. मैंने त्योहारों की खुशियां मेरे देश के जवान वीर सैनिकों के साथ बांटी. देशवासियों का प्रेम का संदेश, देशवासियों की उनके प्रति श्रद्धा, देशवासियों के उनके आशीर्वाद, 130 करोड़ आशीर्वाद लेकर के मैं कल सेना के जवानों के बीच गया था. और आज
मुझे गोवर्धन पूजा के दिन, और गुजरात के लोगों के लिए तो आज नया वर्ष है, गोवर्धन पूजा के दिन केदारनाथ जी में दर्शन पूजन करने का मुझे सौभाग्य मिला है। बाबा केदार के दर्शन के साथ ही अभी मैंने आदि शंकराचार्य जी की समाधि स्थान, वहां कुछ पल मैंने बिताए। एक दिव्य अनुभूति का वो पल था। सामने बैठते ही लग रहा था कि आदि शंकर की आंखों से वो तेज पुंज, वो प्रकाश पुंज प्रवाहित हो रहा है, जो भव्य भारत का विश्वास जगा रहा है। शंकराचार्य जी की समाधि एक बार फिर और अधिक दिव्य स्वरूप के साथ हम सबके बीच है। इसके साथ ही सरस्वती तट पर घाट का निर्माण भी हो चुका है और मंदाकिनी पर बने पुल से गरुड़ चट्टी, उस मार्ग को भी सुगम कर दिया गया है। और गरुड़ चट्टी का तो मेरा विशेष नाता भी रहा है। यहां एक दो लोग हैं पुराने जो पहचान जाते हैं। मैंने आपके दर्शन किए, मुझे अच्छा लगा। साधु तो चलता भला, यानी पुराने लोग तो चले गए हैं। कुछ लोग इस स्थान को छोड़ के चले गए, कुछ लोग इस धरा को छोड़ करके चले गए। अब मंदाकिनी के किनारे बाढ़ से सुरक्षा के लिए जिस दीवार का निर्माण किया गया है, इससे श्रद्धालुओं की यात्रा अब और सुरक्षित होगी। तीर्थ पुरोहितों के लिए नए बने आवासों से उन्हें हर मौसम में सुविधा होगी। भगवान केदारनाथ की सेवा उनके लिए अब कुछ सरल होगी, कुछ आसान होगी। और मैंने तो पहले देखा है, कभी प्राकृतिक आपदा आ जाती थी तो यात्री यहां फंस जाते थे, तो इन पुरोहितों के घरों में ही एक एक कमरे में इतने लोग अपना समय बिताते थे। और मैं देखता था कि हमारे पुरोहित खुद बाहर ठंड में ठिठुरते थे, लेकिन अपने जो यजमान आते थे, जो अपने उनकी चिंता करते थे। मैंने सब देखा हुआ है, उनके भक्ति भाव को मैंने देखा हुआ है। अब उन मुसीबतों से उनको मुक्ति मिलने वाली है। साथियों, आज यहां यात्री सेवाओं और सुविधाओं से जुड़ी कई योजनाओं का शिलान्यास भी हुआ है। पर्यटक सुविधा केंद्र का निर्माण हो, यात्रियों की और इस इलाके के लोगों की सुविधा के लिए आधुनिक अस्पताल हो, सारी सुविधाओं वाला अस्पताल हो, रेंज सेंटर हो, ये सभी सुविधा श्रद्धालुओं की सेवा का माध्यम बनेगी। उनके तीर्थाटन को अब कष्ट से मुक्त, केदार से युक्त, जय भोले के चरणों में लीन होने का यात्रियों को एक सुखद अनुभव होगा। साथियों, बरसों पहले
तरह का कल्पनीय था। मैं मुख्यमंत्री तो गुजरात का था, लेकिन मैं अपने आप को रोक नहीं पाया था। मैं यहां दौड़ा चला आया था। मैंने अपनी आंखों से उस तबाही को देखा था, उस दर्द को देखा था। जो लोग यहां आते थे वो सोचते थे कि क्या अब ये हमारा केदार धाम या हमारा केदारपुरी फिर से उठ खड़ा होगा क्या? लेकिन मेरे भीतर की आवाज कह रही थी, ये पहले से अधिक आन बान शान के साथ खड़ा होगा। और ये मेरा विश्वास बाबा केदार के कारण था, आदि शंकर की साधना के कारण था, ऋषियों मुनियों की तपस्या के कारण था, लेकिन साथ साथ कच्छ के भूकंप के बाद कच्छ को खड़ा करने का मेरे पास अनुभव भी था। और इसलिए मेरा विश्वास था, और आज वो विश्वास अपनी आंखों से साकार हुआ देखना, इससे बड़ा जीवन का क्या संतोष हो सकता है। मैं इसे अपना सौभाग्य मानता हूं कि बाबा केदार ने, संतों के आशीर्वाद ने, इस पवित्र धरती ने जिस मिट्टी ने, जिसकी हवाओं ने कभी मुझे पाला पोसा था, उसकी सेवा करने का सौभाग्य मिलना, इससे बड़ा जीवन का पुण्य क्या होता है। इस आदि भूमि पर शाश्वत के साथ आधुनिकता का ये मेल, विकास के ये काम भगवान शंकर की सहज कृपा का ही परिणाम है। ये ईश्वर नहीं क्रेडिट ले सकता, इंसान क्रेडिट नहीं ले सकता, ईश्वर कृपा ही इसकी हकदार है। मैं इस पुनीत प्रयासों के लिए उत्तराखंड सरकार का, हमारे ऊर्जावान नौजवान मुख्यमंत्री धामी जी का, और इस कामों की जिम्मेदारी उठाने वाले सभी लोगों का भी आज हृदय से धन्यवाद करता हूं, जिन्होंने एड़ी चोटी का जोर लगा करके इस सपनों को पूरा किया है। मुझे पता है यहां बर्फबारी के बीच भी किस तरह, यानी पूरा साल भर काम करना मुश्किल है, यहां बहुत कम समय मिलता है, लेकिन बर्फबारी के बीच भी मेरे हमारे श्रमिक भाई बहन जो पहाड़ों के नहीं थे, बाहर से आए थे, वे ये ईश्वरीय कार्य मान करके बर्फ वर्षा के बीच भी, माइनस टेम्परेचर के बीच भी काम छोड़ करके जाते नहीं थे, काम करते रहते थे, तब जाकर के ये काम हो पाया है। मेरा मन यहां लगा रहता था, तो मैं बीच बीच में ड्रोन की मदद से, टेक्नोलॉजी की मदद से, मेरे दफ्तर से यहां का पूरा मैं एक प्रकार से वर्चुअल यात्रा करता था।
लगातार मैं उसकी बारीकियों को देखता था, काम कितना पहुंचा, महीने भर पहले कहां थे, इस महीने कहां पहुंचे, लगातार देखता था। मैं केदारनाथ मंदिर के सभी रावल और सभी पुजारियों का भी आज विशेष रूप से आभार प्रकट करना चाहता हूं, क्योंकि उनके सकारात्मक रवैये के कारण, उनके सकारात्मक प्रयासों के कारण और उन्होंने परंपराओं का जो हमारा मार्गदर्शन करते रहे, उसके कारण हम इस पुरानी विरासत को भी बचा पाए और आधुनिकता भी ले पाए। और इसके लिए मैं इन पुजारियों का, रावल परिवारों का हृदय से आभार व्यक्त करता हूं। आदि शंकराचार्य जी के विषय में हमारे विद्वानों ने कहा है, शंकराचार्य जी के लिए हर विद्वान ने कहा है, शंकरो शंकरः साक्षात, अर्थात आचार्य शंकर साक्षात भगवान शंकर का ही स्वरूप थे। ये महिमा, ये देवत्व आप उनके जीवन के हर क्षण हम अनुभव कर सकते हैं। उसकी तरफ जरा नजर करें तो सारी स्मृतियां सामने आ जाती हैं। छोटी सी उम्र में, बालक उम्र में अद्भुत बोध, बाल उम्र से ही शास्त्रों का, ज्ञान का, विज्ञान का निरंतर चिंतन, और जिस उम्र में एक साधारण मानवी साधारण रूप से संसार की बातों को थोड़ा देखना समझना शुरू करता है, थोड़ी जागृति का प्रारंभ होता है, उस उम्र में वो वेदांत की गहराई को, उसके गुढ़ार्थ को सांगोपांग विवेचन, उसकी व्याख्या अविरत रूप से किया करते थे। ये शंकर के भीतर साक्षात, शंकर के भीतर साक्षात शंकरत्व का जागरण के सिवा कुछ नहीं हो सकता। ये शंकरत्व का जागरण था। यहां संस्कृत और वेदों के बड़े बड़े पंडित यहां भी बैठे हैं और वर्चुअली भी हमारे साथ जुड़े हैं। आप जानते हैं कि शंकर का संस्कृत में अर्थ बड़ा सरल है। शंकर का अर्थ संस्कृत में होता है शम करोति स शंकर, यानी जो कल्याण करे वही शंकर है। इस कल्याण को भी आचार्य शंकर ने प्रत्यक्ष प्रमाणित कर दिया था। उनका पूरा जीवन जितना असाधारण था, उतना ही वो जनसाधारण के कल्याण के लिए समर्पित थे। भारत और विश्व के कल्याण के लिए अहर्निश अपनी चेतना को समर्पित करते रहते थे। जब भारत राग द्वेष के भंवर में फंस करके अपनी एकजुटता को खो रहा था, तब यानी कितना दूर का संत देखते हैं, तब शंकराचार्य जी ने कहा था न मे द्वेष रागो, न मे द्वेष रागो, न मे लोभ मोह, मदो नैव मैं नैव,
मात्सर्य भाव अर्थात राग द्वेष, लोभ मोह, ईर्ष्या, अहम, ये सब हमारा स्वभाव नहीं है। जब भारत की जाति पंथ की सीमाओं से बाहर देखने की शंकाओं आशंकाओं को ऊपर उठने की मानव जात को जरूरत थी, तब समाज में चेतना फूकी और आदि शंकर ने कहा, न मे मृत्यु शंका न मे जाति भेद, यानी नाश विनाश की शंकाएं जात पात के भेद से। तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथमध्ये आहेत. त्यांच्या हस्ते काही कार्यक्रम तिथे पार पडले. केदारनाथाच्या चरणी मोदी नतमस्तक झाले आणि त्यानंतर ते संबोधित करतायत. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊयात. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा.